नमस्कार मंडळी, सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आय होप यू गाईज आर डुईंग गुड. आपल्या महाबळेश्वर व्लॉगच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 ला खरंच खूप छान रिस्पॉन्स भेटला. ऑलमोस्ट 400-500 व्ह्यूज झाले. त्यासाठी खरंच खूप आभार. सो महाबळेश्वर मध्ये 2 दिवस आपण खरंच खूप मजा केली. ठिकठिकाणी फिरलो, ॲडव्हेंचर राईड केली, खूप काही खाल्लं, मनसोक्त फिरून शेवटी बाप्पांचं दर्शन घेऊन आपण आपल्या घरी निघालो. बट गाईज, सेकंड डे मध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की आपण एका एक्वेरियम मध्ये व्हिजिट केलं आणि तिथे काही फिशेस बघितले. तिथे इतक्या सारे फिशेसच्या व्हरायटी होत्या की आपल्या सेकंड डे वाल्या ब्लॉग मध्ये ते टाकणं अशक्य होतं गाईज. सो आम्ही विचार केला की ह्या व्हिडिओ मध्ये आमचा फिशेस बघतानाचा जो काही एक्सपिरियन्स होता राईट, तो तुमच्याशी शेअर करावा. आणि त्या निमित्ताने आम्हाला ह्या वीक मध्ये अपलोड करायला काहीतरी कंटेंट भेटलं गाईज. Why, Dada? Why? This is business. सो हिअर वी गो. ब्लू डॉल्फिन हा मासा मुख्यतः आफ्रिकेतील मालावी तलावात सापडतो. हा मासा मोठ्या तलावांमध्ये किंवा ॲक्वेरियम मध्ये ठेवला जातो आणि ह्या भाऊंची मिजाज म्हणजे त्यांना शांत आणि स्वच्छ पाणी आवडतं. सिल्वर डॉलर हा मासा साऊथ अमेरिकेमधील ॲमेझॉन नदीमध्ये आढळतो. आकाराने सुमारे हा 6 इंचापर्यंत वाढतो आणि ह्यांचं वय म्हणजे हे 10 वर्षापर्यंत जगू शकतात. क्वीन लोच ही फिश ऍक्च्युली थायलंडच्या काही ठराविक भागांमध्येच आढळते आणि तिच्या सुंदर रंगांमुळे फिश लव्हर्सना खूप अट्रॅक्ट करते. शांत स्वभावामुळे ती इतर माशांसोबत सहज राहू शकते. टिनफॉईल बार्ब हा एक अट्रॅक्टिव्ह आणि स्पीडमध्ये पोहणारा गोड्या पाण्यातला मासा आहे. टिनफॉईल बार्बचा रंग चमकदार चांदीसारखा असतो आणि त्यामुळेच त्याला टिनफॉईल हे नाव मिळालंय. आणि याची योग्य देखभाल जर केली तर हा 8 ते 10 वर्ष जगू शकतो. क्लाउन फेदरबॅक त्याच्या शरीरावरती पंख्यासारखी रचना असल्यामुळे त्याला फेदरबॅक असं नाव दिलं गेलंय. हा मासा विशेषतः मोठ्या टाक्यांमध्ये आणि तलावांमध्ये आढळतो. मोनो एंजल्स त्याच्या समोरासमोर सपाट शरीर रचनेमुळे तो एंजल फिश सारखा दिसतो, पण तो खऱ्या अर्थाने एंजल फिश प्रकारात मोडत नाही. तो गोड्या किंवा खाऱ्या कोणत्याही पाण्यात राहू शकतो. बेबी टायगर शार्क्स तो लहान वयात त्याला बेबी टायगर शार्क असं म्हटलं जातं. हा मासा मोठा झाल्यावरती 5 मीटर पर्यंत वाढू शकतो. याचं नाव टायगर शार्क ठेवण्याचं कारण म्हणजे त्याच्या शरीरावरती गडद पट्टे असतात जे वय वाढल्यावरती पुसट होत जातात. डिस्कस फिश डिस्कस मासा हा अत्यंत सुंदर, आकर्षक आणि हाय क्लास ॲक्वेरियम साठी खूप प्रसिद्ध मासा आहे. ह्याची बॉडी गोलसर आणि सपाट असते म्हणून त्याला डिस्कस असं नाव दिलंय आणि ह्याला किंग ऑफ ॲक्वेरियम असंही म्हणतात. रेड टेल कॅटफिश तो आपल्या लालसर शेपटीमुळे ओळखला जातो आणि मोठ्या टँकमध्ये किंवा तलावामध्ये वाढतो. हा मासा 4.5 फूट लांब होऊ शकतो आणि ह्याचं वजन 25 ते 30 किलो पर्यंत जाऊ शकतं. सन कॅटफिश हा भारतामधला दुर्मिळ आणि आकर्षक मासा आहे. त्याला गोल्डन कॅटफिश सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या बॉडीवरती गोल्डन येलो शेड असते आणि गडद टिपके असतात. त्यामुळे तो सूर्यप्रकाशामध्ये खूप चमकल्यासारखा दिसतो आणि म्हणूनच त्याला कदाचित सन कॅटफिश म्हणतात. ब्लॅक घोस्ट फिश हा एक अनोखा आणि रहस्यमय दिसणारा मासा आहे. तो पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या शेपटाच्या भागात पांढऱ्या रंगाचे टिपके किंवा पट्टे असतात. हा नावाप्रमाणे खरंच घोस्ट सारखा दिसतो. पॅरट फिश हा त्याच्या चोचीसारख्या तोंडामुळे आणि चमकदार रंगामुळे प्रसिद्ध आहे. काही प्रजाती 4 फूट लांब होऊ शकतात आणि योग्य काळजी घेतली
खरे 7 ते 15 वर्षही जगू शकतात. ऑस्कर टायगर फिश. ऑस्कर टायगर फिश हा प्रभावशाली, हुशार आणि आक्रमक स्वभावाचा मासा आहे. त्याच्या अनोख्या रंगसंगतीमुळे आकर्षक दिसतो आणि तो आपल्या मालकाशी सहज जुळवून घेतो आणि म्हणून ह्याला वॉटर डॉग किंवा रिव्हर डॉग असं म्हटलं जातं. सिक्लिड फिश. सिक्लिड फिश हा वेगवेगळ्या कलर्समध्ये आढळणारा मासा आहे. याच्या रंगाच्या आणि स्वभावाच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे हा गोड्या पाण्यातील टँकसाठी खूप छान असा पर्याय आहे. काही सिक्लिड खूप आक्रमक असतात तर काही खूपच शांत असतात. पर्ल आरोवाना. पर्ल आरोवाना हा एक प्रभावशाली, भव्य आणि दुर्मिळ प्रकाराचा मासा आहे. याला ड्रॅगन फिश किंवा सिल्वर ड्रॅगन असे म्हटलं जातं कारण त्याची शरीर रचना आणि पोहण्याची पद्धत ड्रॅगन सारखी दिसते. हा मासा लक्षवेधी आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं आणि विशेषतः आशियाई संस्कृतीमध्ये त्याला सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. लॉबस्टर्स. हा जनरली झिंगा आणि खेकड्याच्या कुटुंबातून येतो. याची शरीर रचना मजबूत आणि चकचकीत कवचाने झाकलेली असते. लॉबस्टर जगभरातील समुद्र आहारात लोकप्रिय आहे आणि तो विशेषतः महागड्या पदार्थांमध्ये समाविष्ट केला जातो. अल्बिनो ॲलिगेटर. अल्बिनो ॲलिगेटर फिश हा ॲलिगेटर गार या माशाचा एक दुर्मिळ प्रकार आहे. सामान्य ॲलिगेटर गार हा मोठ्या, लांबट शरीराचा आणि भक्षक मासा आहे. पण अल्बिनो प्रकारामध्ये त्वचेमधले मेलानिन नसल्यामुळे तो पांढऱ्या किंवा फिकट पिवळसर रंगाचा दिसतो. जायंट गोरामी. जायंट गोरामी हा गोरामी जातीतील सर्वात मोठा मासा आहे. तो तलाव, नद्या आणि सरोवरांमध्ये आढळतो आणि त्याचे शरीर मजबूत, लांबट आणि मोठ्या आकाराचे असते. हा मासा ॲक्वेरियममध्ये तसेच खाद्य म्हणून जगभरातील अनेक ठिकाणी पाळला जातो. फ्लावर हॉर्न. याच्या डोक्यावरील मोठी गाठ आणि चमकदार रंगसंगती त्यामुळे तो सहज ओळखला जातो. हा मासा संपत्ती, सौभाग्य आणि गुडलकसाठी मानला जातो. त्यामुळे तो विशेषतः चीन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये घरगुती टँकमध्ये मोठ्या प्रमाणात पाळला जातो. हा एक आक्रमक मासा आहे, त्यामुळे त्याला वेगळ्या टँकमध्ये ठेवणं नेहमीच चांगलं. कलर विडो टेट्रा. हा ब्लॅक विडो टेट्रा या माशाचा आर्टिफिशियली कलर केलेला प्रकार आहे. तो लाल, निळा, गुलाबी, जांभळा आणि नारंगी अशा विविध चमकदार रंगांमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे तो मोठ्या ॲक्वेरियमसाठी खूप लोकप्रिय आहे. हा शांत आणि खेळकर मासा आहे जो इतर माशांसोबत सहज मिसळतो आणि हा ग्रुपमध्ये राहणं पसंत करतो. सेवरम. सेवरम हा सिक्लिड प्रकारातील सुंदर, रंगीत आणि शांत स्वभावाचा मासा आहे. तो मोठ्या ॲक्वेरियमसाठी खूप फेमस आहे कारण तो इतर माशांशी फारसा भांडत नाही आणि सहज जुळवून घेतो. टायगर शॉवलनोज कॅटफिश. हा मोठ्या आकाराचा आणि शिकारी स्वभावाचा कॅटफिश आहे जो त्याच्या विशिष्ट वाघाच्या पट्ट्यांच्या पॅटर्नमुळे ओळखला जातो. तो मोठ्या ॲक्वेरियममध्ये किंवा कृत्रिम तलावामध्ये पाळला जातो. हा एक वेगाने वाढणारा मासा आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात जागा आणि योग्य आहाराची आवश्यकता असते. पाकू पिरान्हा. पाकू हा पिरान्हा माशाशी मिळता जुळता दिसणारा मासा आहे, पण तो पिरान्हाच्या तुलनेत कमी आक्रमक असतो. तो मोठ्या आकाराचा आणि शाकाहारी किंवा सर्वभक्षी असतो, त्यामुळे तो मोठ्या ॲक्वेरियममध्ये खूप योग्य आहे.
तो त्याच्या मजबूत जबड्यांमुळे आणि मानवी दातांसारख्या दातांमुळे प्रसिद्ध आहे. क्रोमिस फिश. क्रोमिस हा छोटा, रंगीबेरंगी आणि गटाने राहणारा समुद्री मासा आहे. तो जनरली खडकाळ समुद्री प्रवाळ म्हणजेच कोरल रीफ्स ह्या भागात आढळतो आणि ॲक्वेरियम मध्ये सुद्धा खूप फेमस आहे. तो शांत स्वभावाचा असून इतर माशांसोबत सहज राहतो. एल्बिनो हेकिली. एल्बिनो हेकिली हा सिक्लिड कुटुंबातील एक सुंदर आणि शांत स्वभावाचा मासा आहे, जो त्याच्या पांढऱ्या गुलाबी रंगामुळे ओळखला जातो. सामान्य हेकिली सिक्लिडच्या तुलनेत अल्बिनो व्हेरियंटमध्ये लालसर डोळे आणि फिकट रंग दिसतो. तो शांत असला तरी मोठ्या टँकमध्ये त्याला योग्य जागा मिळाल्यास त्याची उत्तम वाढ होते. गोल्डन सेवेरम. गोल्डन सेवेरम हा सिक्लिड कुटुंबातील एक सुंदर आणि मध्यम आक्रमक स्वभावाचा मासा आहे. तो त्याच्या सोनेरी हिरवट रंगामुळे आणि मोठ्या आकर्षक चेहऱ्यामुळे लोकप्रिय आहे. योग्य काळजी घेतल्यास हा मासा 8 ते 10 वर्ष सहज राहतो. डेनिसन बार्ब हा उत्तम गतिशील आणि अट्रॅक्टिव्ह पॅटर्न असलेला ग्रुपमध्ये राहणारा मासा आहे. तो ॲक्वेरियमसाठी अत्यंत लोकप्रिय असून त्याचा लांबट आणि टॉर्पेडो सारखा आकार आणि चमकदार लाल हिरव्या रेषा त्याला खास बनवतात. तो अर्धशांत म्हणजे सेमी ॲग्रेसिव्ह स्वभावाचा असून मोठ्या आणि सामंजस्याने राहणाऱ्या माशांसोबत उत्तम राहतो. बेबी फ्रॉन्टोसा सिक्लिड. फ्रॉन्टोसा सिक्लिड हा मोठ्या आकाराचा, शांत आणि राजशाही दिसणारा सिक्लिड मासा आहे. तो त्याच्या काळसर हिरव्या चमकदार रंगामुळे प्रसिद्ध आहे. शरीरावरती 5-7 ठळक काळ्या उभ्या रेषा असतात. ज्वेल सिक्लिड. ज्वेल सिक्लिड हा छोट्या आकाराचा पण अत्यंत रंगीबेरंगी आणि आक्रमक स्वभावाचा मासा आहे. तो त्याच्या चमकदार लालसर निळसर रंगामुळे आणि अंगावर असलेल्या चमकदार निळ्या डागांमुळे ज्वेल म्हणजेच रत्न म्हणून ओळखला जातो. सेनेगल बिचिर. सेनेगल बिचिर हा एक प्राचीन आणि अनोखा मासा आहे, जो डायनासोरच्या काळातील माशांसारखा दिसतो. त्याचे शरीर लांबट, गुळगुळीत आणि ईल किंवा सापासारखे असते, त्यामुळे त्याला डायनासोर ईल असंही म्हणतात. फॉक्सफेस. फॉक्सफेस मासा हा समुद्री मत्स्यालयातील लोकप्रिय असलेला एक रंगीत आणि सुंदर मासा आहे. तो त्याच्या पिवळसर शरीर आणि काळसर पांढऱ्या चेहऱ्यामुळे फॉक्सफेस म्हणून ओळखला जातो. हा शांत स्वभावाचा मासा असून मोठ्या समुद्री टँकमध्ये चांगला वाढतो. ईल. ईल हा लांबट सर्पाकृती शरीर असलेला मासा आहे, जो समुद्रातील गुहांमध्ये, खडकांच्या फटींमध्ये आणि गोड्या पाण्यातही आढळतो. काही ईल विषारी असतात तर काही मांसाहारी आणि मोठ्या शिकारी माशांपैकी एक असतात. जर तुम्ही ह्याला टँकमध्ये ठेवणार असाल तर टँकमध्ये झाकण असणं आवश्यक आहे, कारण ईल सहज बाहेर उडी मारतात. सो मंडळी, असा होता आमचा ॲक्वेरियम मधला एक्सपिरियन्स. हे इतके सारे माशांचे प्रकार आम्ही फर्स्ट टाइम अनुभवलेले. सो आमच्यासाठी हे नवलच होतं. सो तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडले असेल तर गाइस, या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच ग्रो होत राहू आणि असेच मजेशीर कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. सो भेटूया पुन्हा एकदा अशाच गमतीशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, स्टे ब्लेस्ड.